आखाती देशांमध्ये सुरू असलेलं युद्ध आणि त्याचा परिणाम आता आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये जाणू लागलेला आहे। कमर्शियल सिलेंडर हे अजूनही काही ठिकाणी मिळत नाही आणि त्यामुळे हॉटेल चालकांकडून आता हॉटेलमधले जे मेनू आहेत ते काही बंद करण्यात आलेले आहेत तर काही नव्याने चालू करण्यात आलेले आहेत। पुण्यातलं जंगली महाराज रस्त्याचं एक हॉटेल आहे, ज्या हॉटेलमध्ये आपण पाहतोय की आता गॅस टंचाईमुळे मेनूतील काही पदार्थ हे बंद करण्यात आलेले आहेत अशा आशयाचा फलक लावण्यात आलेला आहे आणि काही पर्यायी मेनू आहेत ते या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। नेमकी सध्या काय परिस्थिती आहे या ठिकाणी हे सगळं जाणून घेऊयात आणि कोणकोणते मेनू आता हॉटेल चालकांना बंद करावे लागलेले आहेत। काय सांगाल, काय परिस्थिती आहे? सरकार एकीकडे म्हणते की जवळपास आता 20% वितरण हे गॅस सिलेंडरचं कमर्शियल सिलेंडर केले जाणार आहेत, पण तुम्ही काही मेनू अजून बंद केलेले आहेत, तर काय परिस्थिती? अजून तरी वितरण सुरू झालेलं नाही। गेल्या 15 दिवसापासून सेमच परिस्थिती आहे। सिलेंडर कुठेच अवेलेबल नाही आहे। फ्लॅटमध्ये चौकशी केली असता अवेलेबल होतात, पण ते खूप महाग असतात आणि ते खरे आहेत की नाही अद्याप तरी काही कल्पना नाही। तर गॅसवर जवळपास 70 ते 80% पदार्थ अवलंबून असतात। त्याच्यामध्ये आमचं फेमस जे आहे साबुदाणा खिचडी आहे। सोमवार, गुरुवार, शनिवार ते खिचडी चालते, दाल खिचडी आहे। ऑफिसच्या लोकांसाठी कमी वेळेत बनवणारी पराठे आहे। हे सर्व आयटम आम्हाला गॅस टंचाईमुळे बंद ठेवावं लागत आहे। त्याला पर्याय म्हणून आम्ही खाली 2-3 आयटम नवीन ॲड केले आहेत। अजूनही काही करता आलं तर करूयात। हे आता जे नवीन मेनू तुम्ही ॲड केले ते कायमस्वरूपी असणार आहेत का, मग याच्यामध्ये बदल केला जाईल? याचा निर्णय अद्याप तरी घेतलेला नाही। हां, सध्या तरी आहे रिस्पॉन्स चांगला, आता कायमस्वरूपी ठेवूयात। आता ग्राहक येत आहे त्यांचं काय म्हणणं आहे? कारण की खिचडी तुम्ही म्हणताय की तुमची इथले फेमस आहे। म्हणणं असण्यापेक्षा ते नाराज खूप आहेत। ते सर्व परिस्थितीवर नाराज आहेत। कारण काय असतं, सकाळी ज्यावेळेस ऑफिससाठी बाहेर पडतो त्यावेळेस काहीतरी डोक्यात घेऊन निघतो, मी दुपारी हे खाईल ते खाईल, पण ते त्यांना भेटत नाही। त्यांचे एक प्रकारे हाल चालू आहे। तुमच्या व्यवसायावर काय परिणाम झाला या 15 दिवसांमध्ये? 40% सेल कमी झालेला आहे। 40% कमी झालेला आहे। तर नुकसान तर होत आहे। आपण पाहतोय हे हॉटेल आहे, या हॉटेलमध्ये अनेक जण गर्दी करत असतात। इथली जी फेमस खिचडी आहे, साबुदाणा खिचडी, ती मात्र त्यांना आता बंद करावी लागलेली आहे। त्याचबरोबर इथले जे पराठे आहेत ते सुद्धा फेमस आहेत, पण ते आता त्यांना मिळत नाहीये। काय परिस्थिती आहे, म्हणजे आता जिथं खिचडी मिळत नाही? खिचड़ी मिलती है ना, अच्छी है यहाँ पे। मैं लास्ट 3 इयर्स 4 इयर्स से मैं यहाँ आ रहा हूँ और काफ़ी अच्छा एक्सपीरियंस है। लेकिन अभी नहीं मिल रहा है क्योंकि जो गैस शॉर्टेज है उसकी वजह से उन्होंने बंद किया है। अभी फिलहाल शॉर्टेज है, इसके कारण नहीं मिल रहा है। अदरवाइज अच्छा है, मतलब रेस्टोरेंट भी अच्छा है और जो अपने जो सोल प्रॉप है ये भी काफ़ी अच्छे है। मैं 3-4 साल से आ रहा हूँ, आज तक अभी ऐसा कोई दिक्कत नहीं आई थी। बट लास्ट 3-4 दिन से देख रहा हूँ तो रेगुलर चीज़ें जो मिलता है यहाँ पे, जो काफ़ी फेमस है, वो नहीं मिल रहा अभी यहाँ पे। अशी परिस्थिती आहे। त्यामुळे आहे त्या परिस्थितीमध्ये जितका सिलेंडर उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये जे पदार्थ बनवता येतील ते हॉटेल चालकांकडून बनवले जात आहेत। मात्र गेल्या 15 दिवसांपासून जी परिस्थिती युद्धाची निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये गॅस सिलेंडर कमर्शियल जो आहे तो मिळत नाही आणि त्यामुळे अनेक हॉटेल्समध्ये अशा पद्धतीने मेनू कार्डमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि पर्यायी मेनू सध्या इथं उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।